घरात लाईट लावून, अरे एका ठेकेदाराला कडक बोलून तुमच्याकडनं हापशी बनवून घेणं होत नाही, कशासाठी नगरपालिकेच्या निवडणुका लढ? पिछले बार आया था एक, बटेंगे तो बटेंगे, आणि ऐसा कमीशन बटन ऐसे काम बटे, भूल गए बटेंगे तो बटेंगे, कमीशन बटेगा तो काम बटेंगे. हे धोती खोलाच लागते आता, हेच टाइम आहे. अरे लोकप्रतिनिधि बोले तो इंजीनियर है क्या? यहाँ पे नगर पालिका का पहले इंजीनियर आना चाहिए था, उसकी तांत्रिक पहानी करनी चाहिए थी, वो काम कितने रुपए का है वो प्रस्तावित करना चाहिए था, उसके बाद वो उस पर ठहराव होना चाहिए था, वो ठहराव होने के बाद वो ठहराव प्रोसीड होना चाहिए था, उसके बाद वो डीपीसी में जाना चाहिए था, उसके बाद निधि आएगा, उसके बाद काम वाटप होगा, उसके बाद काम होगा. ये बोर्ड लगाने की राजनीति क्यों कर रहे हो शहर में? ये बारामती की चाल पे नाचने वाले लोग हमको बताएंगे क्या? ये नागपुर की चाल पे नाचने वाले लोग हमको बताएंगे क्या? अरे चुनाव बुनियादी चीजों का है, हिम्मत है तो बुनियादी चीजों पे लड़ लो. तसेच माझ्यावर प्रेम करणारे, माझ्या कामावर विश्वास ठेवणारे माझे सर्व मित्रमंडळी, मित्रो, आज येत्या काळात दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी एक महत्वाची निवडणूक होत आहे, आणि ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे. या निवडणुकीचं वैशिष्ट्य हे आहे की ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची असताना स्थानिक स्वराज्य संस्थेची असताना आता अतिशय कमी कालावधी या निवडणुकीसाठी राहिलेला असताना शहरामध्ये विविध घटकांकडून, विविध राजकीय पक्षांकडून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमधील मुद्दे, या मुद्द्यांपासून लक्ष भरकटण्याचं काम सुरू आहे. ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक, ही नगर परिषद मंगरुळपीरची निवडणूक, या निवडणुकीमध्ये यापूर्वीच्या नगरसेवकांनी आणि यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांवर चर्चा होऊ नये म्हणून या निवडणुकीला वेगळे रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. हीच गोष्ट मी परत असं म्हणेल की ज्या वेळेला रचनात्मक गोष्टी, ज्या कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी आहेत, त्या रचनात्मक गोष्टींवर प्रशासनाचं लक्ष नसतं आणि लोकप्रतिनिधी रचनात्मक गोष्टी घडवून आणण्यासाठी फारसे सक्षम नसतात, त्यावेळेला जेव्हा कोणी तुम्ही 5 वर्षात, मागील 5 वर्षात विकासाचं काय काम केलं असा प्रश्न ज्या वेळेला उपस्थित होतो, त्यावेळेला त्याचं उत्तर जर त्यांच्याकडे नसलं तर त्या परिस्थितीला आणि त्या वेळेला एक वेगळं रूप देण्याचं काम केलं जातं, भावनिक करण्याचं काम केलं जातं, नव्हे तर त्याला जाती धर्माचं लेबल लावण्याचं काम केलं जातं. मी या शहरातील समस्त नागरिकांना या प्रचार सभेद्वारे सांगतोय की ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक स्थानिक मुद्द्यांची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये केवळ स्थानिक मुद्द्यांवरच चर्चा व्हायला पाहिजे. परंतु स्थानिक मुद्द्यांवर आजपर्यंत आमचे नगरसेवक सपशेल फेल झालेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीला काही लोकांकडून जाती धर्माचा रंग देण्याचा प्रयत्न होत आहे. हे सगळ्यात आधी आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. ही देशाची निवडणूक नाहीये, ही राज्याची निवडणूक नाहीये. आपल्याला मुख्यमंत्री निवडायचे नाहीयेत, आपल्याला प्रधानमंत्री महोदय निवडायचे नाहीयेत. ही निवडणूक स्थानिक मुद्द्यांची निवडणूक आहे. इथे आपल्याला तो व्यक्ती निवडायचा आहे जो आपल्या भागातील आपल्या समस्या जाणून असेल, तसेच त्या समस्यांवर
उत्तर देणारा व्यक्ती असेल त्या समस्यांचं समाधान त्याच्याकडे असेल. आपण निवडून दिलेला व्यक्ती हा जनतेचे काम, स्वतःचा स्वाभिमान स्वतः सोबत ठेवून लोकांचे कार्य करण्यासाठी प्रशासनावर गरज पडली तर दबाव बनवणारा असेल. आपण निवडून दिलेला नगरसेवक हा नेत्यांची गुलामगिरी करणारा नसेल, याची जाणीव आपण सर्वांनी ठेवली पाहिजे. याचा घाटा, याचं नुकसान काय होतं? ज्या व्यक्तीला नगर परिषद मध्ये एखादं छोटस काम आहे, मी उदाहरण म्हणून सांगतो, जर एखाद्या व्यक्तीला जन्म प्रमाणपत्र जर नगर परिषद मधून काढायचं आहे, तर ते जन्म प्रमाणपत्र काढायला गेल्यावर किंवा मृत्यू प्रमाणपत्र काढायला गेल्यावर किंवा घराच्या असेसमेंटची नक्कल काढायला गेल्यावर किंवा घराचा टॅक्स त्या ठिकाणी भरायला गेल्यावर किंवा नगर परिषदशी संबंधित असणारे अनेक काम त्या ठिकाणी घेऊन गेल्याच्या नंतर त्या नागरिकाला जर 4-4, 5-5 वेळ एकाच ऑफिसवर एकाच टेबलवर चक्कर मारावं लागत असेल, तर मला असं वाटते की त्याने दाबलेल्या चुकीच्या बटनाचा तो परिणाम आहे. हा नगरसेवक निवडणे म्हणजे केवळ आपली नाली स्वच्छ झाली पाहिजे, आपल्या घराजवळ दिवाबत्ती लागली पाहिजे किंवा आपल्या घरी नियमित नळ आले पाहिजे, केवळ एवढेच प्रश्न नाही आहे. हे तर झालंच पाहिजे, हे व्हायलाच पाहिजे, हे कामच नगरपालिकेचं आहे. पण ज्या वेळेला एखादा व्यक्ती तहसील कार्यालयामध्ये जातो आणि त्याच्या राशन कार्डवर नाव असून सुद्धा त्याला राशन मिळत नाही, त्यावेळेला तो व्यक्ती एखाद्या दलालाच्या कचाट्यात सापडतो आणि त्याला 2-3 हजार रुपयाने त्यावेळेस त्या ठिकाणी लुटल्या जातं. त्यावेळेला तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा तुमचा नगरसेवक त्या ठिकाणी असला पाहिजे. या दृष्टीने सुद्धा ही निवडणूक महत्वाची आहे. आज आम्ही पाहतो का तहसील कार्यालयाला आमच्या दलालांनी वेळखा मारलेला आहे. ग्रामीण भागाची परिस्थिती तर अजूनच बिकट आहे. ही निवडणूक जरी शहरातली असली तरी आम्ही 15 वर्षापासून सामाजिक काम करत आलेलो आहे, तर आम्हाला ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या माहिती आहे. त्यांच्या समस्या असतील, शहरी भागाच्या समस्या असतील, समस्या कुणाच्याही असतील, पण त्या समस्येचं सगळ्यात मोठं स्रोत आहे या देशातील विविध प्रशासकीय कार्यालय. या देशात असणारे विविध प्रशासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांकडून होत असणारी दिरंगाई, तसेच प्रशासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांपासून जनतेला होत असणारा त्रास, तसेच प्रशासकीय कार्यालयात जनतेला छोट्या मोठ्या कामासाठी होत असणारी पैशाची मागणी, या समस्या शहराच्याही आहेत, ग्रामीण भागाच्याही आहेत. आज आम्ही पाहतो की अनेक शेतांमध्ये जायला रस्ते नाही. आता तुम्ही म्हणाल हा ग्रामीण भागाचा विषय, याचा आपल्याशी काय संबंध? तर असं नाही. आपल्या वार्डामध्ये, आपल्या प्रभागामध्ये असे काही शेतकरी लोक आहेत ज्यांचे शेत ग्रामीण भागामध्ये आहे आणि त्या ग्रामीण भागामध्ये त्यांना स्वतःच्या शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता नसतो. कधी कधी हायवेच्या बांधकामामुळे असणारा जुना रस्ता त्या ठिकाणी डिमॉलिश होऊन जातो. त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना त्रास होतो. त्या शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी वाली नसतो, कारण ते शेतकरी शहरी भागात राहणारे असतात, त्यांचं मतदान ग्रामीण मध्ये नसतं. आणि शहरी भागातल्या नगरसेवकाला शहरातलंच काही कळत नाही, तर तो पंचायत समितीमध्ये जाऊन कधी भांडेल आणि जिल्हा परिषद मध्ये जाऊन कधी भांडेल. मला असं वाटतं त्या शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्गासोबत सुद्धा उभं राहण्याची कॅपॅसिटी असणारा व्यक्ती हा आपण नगरसेवक म्हणून निवडून दिला पाहिजे. मागच्या काळामध्ये असं झालं की आपण नगरसेवक निवडून दिले. आपण ज्या लोकांना नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी पाठवलं, कालांतराने असं समजलं की या ठिकाणी यांनी मालकी हक्क गाजवणं सुरू केलंय. त्यांना या गोष्टीचा विसर पडला की आपल्या नावासमोर सेवक शब्द लागलेला आहे. त्या ठिकाणी मालकाप्रमाणे वागणे त्या लोकांनी सुरू केले आणि पर्यायाने 2018-19 मध्ये ज्या घरकुल लाभार्थ्यांचं घर बांधून पूर्ण झालं
त्या घरकुल लाभार्थ्यांचा निधी 2023 पर्यंत आला नाही. या सुद्धा फार बिकट समस्या आहेत. आपण जो व्यक्ती निवडून पाठवतोय तो व्यक्ती आंदोलक आहे का, भांडू शकतो का, प्रशासनासोबत भांडू शकतो का, वेळ पडली तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकतो का, आणि आपल्या लोकांना न्याय देण्यासाठी प्रत्येक त्या स्तरावर जाऊ शकतो का ज्या स्तरावर एका आंदोलक व्यक्तीने जायला पाहिजे. जर अशा पद्धतीने आपला नगरसेवक काम करत नसेल तर मला असं वाटतं की आपले एक बटन दाबताना कुठेतरी चुकलं, आपलं कुठेतरी एक बटन चुकलं आणि त्याचे परिणाम आपण समोर भोगतोय. मी वारंवार आज माझ्या प्रभागामध्ये माझी 4थी सभा आहे. मी या प्रभागामध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेली आहे. ही उमेदवारी अपक्ष म्हणून दाखल करण्यामागचा हेतू असा आहे की मी कुठल्याही पक्षाचं तिकीट यासाठी घेतलं नाही. असं नाही की मला मिळालं नाही, माझं काम पाहून मला 4 पक्षांनी तिकीट देण्याची ऑफर दिली, पण मी कुठल्याही पक्षाचं तिकीट यासाठी घेतलं नाही की ज्या वेळेला माझ्या लोकांसाठी मला रस्त्यावर उतरण्याचं काम पडेल, मला आंदोलक पवित्रा घेण्याचं काम पडेल, मला आंदोलन करण्याचं काम पडेल, त्यावेळेला मला कुठल्याही पक्षाच्या बंधनात न राहता माझ्या लोकांसाठी योग्य ती भूमिका दाखवता आली पाहिजे. मला ते काम काढून घेता आलं पाहिजे. मला प्रशासनासोबत भांडताना मी ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाच्या कुठल्याही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा फोन यायला नको, ही माझी त्यामागची भावना आहे. म्हणून मी ही निवडणूक अपक्ष लढतो. मागच्या काळामध्ये मी घरकुलाचं उदाहरण दिलं. 2018-19चा निधी हा 2023 पर्यंत थकीत राहिला. शेवटी पर्यायाने कुठलाही पर्याय उरला नाही. एका लोकप्रतिनिधीजवळ, निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीजवळ आमचे घरकुल लाभार्थी गेले आणि त्यांनी त्याला म्हटलं की आम्हाला हे पैसे काढून द्या. आम्ही त्रस्त झालेलो, आम्ही कर्ज काढून घर बांधलं, आम्हाला घरकुलचा हप्ता मिळाला नाही. एक तर आम्हाला आशेवर ठेवायचं नसतं, पण आता ठेवलं तर आम्हाला हे पैसे काढून द्या. त्यावेळेला त्या लोकप्रतिनिधींनी आमच्या माणसांना म्हटलं की मी तुम्हाला पैसे काढून देतो, पण मला पर कॅन्डिडेट 5-5 हजार रुपये लागेल. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि हे का घडते? कारण योग्य वेळेवर योग्य बटन न दाबल्यामुळे या गोष्टी घडतात. मग कालांतराने आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला, रस्त्यावर उतरावं लागलं, ठिय्या आंदोलन करावं लागलं आणि त्या थकीत घरकुल लाभार्थ्यांचा निधी वाटप करून घेण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं आणि आमच्या आंदोलनाला यश मिळालं, तो भाग वेगळा आहे. परंतु ही परिस्थिती का आली? आमच्या शहरामध्ये राहणाऱ्या, आमच्या प्रभागात राहणाऱ्या लोकांच्या समस्या ह्या केवळ गटर, मीटर आणि पाणी या पुरत्याच नाही, तर त्या पलीकडे जाऊन सुद्धा फार मोठ्या समस्या आहेत. आणि हे ज्या व्यक्तीला समजत असेल त्या व्यक्तीला आपण नगरसेवक म्हणून निवडून दिलं पाहिजे, ही या सभेच्या मागची भावना आहे. नगर परिषद मध्ये गेल्याच्या नंतर दुपारी 4 वाजता त्यानंतर त्या नगर परिषदच्या कार्यालयाला उतरती कळा लागते. एक कर्मचारी घराकडे जातात. अक्षरशः 5 वाजेपर्यंत त्या ठिकाणी 2 कर्मचारी 3 कर्मचारी राहत नाही. आणि त्यावेळेला तिथे जाणारा व्यक्ती आपल्या वेळेनुसार तिथे गेला तर त्या नागरिकाचं त्या ठिकाणी काम होत नाही. तो व्यक्ती त्या कार्यालयाच्या वारंवार चक्कर काढतो आणि त्यावेळेला मात्र आपण निवडून दिलेले नगरसेवक आपल्या तिथे कामी येत नाही, आपल्या मदतीला धावून येत नाही. म्हणून आज योग्य बटन दाबणं गरजेचं आहे. हे सगळं करत असताना ज्या पद्धतीने आपले नगरसेवक काम करतात, आपले नगरसेवक निवडून आल्यानंतर कुठल्या तरी मोठ्या नेत्याच्या गळ्याला जाऊन लागतात. काही लोकांचं तर निवडून येण्याचं एवढं स्वप्न है, सिर्फ इतना ही सपना है कुछ लोगों का कि विधान परिषद का चुनाव आता तो 5-5 लाख रुपए मिलते हैं. इन लोगों ने खुद का लेवल जो घटा के रखा है, उसके कारण इस गांव का लेवल घट गया है. इनकी खुद की मानसिकता इन्होंने घटा के रख दी है. इसका नुकसान इस गांव को भुगतना पड़ रहा है. आम्ही एक प्लॅन बनवला होता इथून 4-3 वर्ष आधी की आमच्या शहरामध्ये दुष्काळ जर पडला
तर त्या दुष्काळामध्ये सुद्धा आमच्या शहरामधील बोरवेल, आमच्या शहरामधील हापशी विहिरी याची पाण्याची पातळी घटायला नको. मग ह्या प्लॅनला एक्झिक्यूट कसं करणार, जमिनीचा पाण्याचा स्तर कसा वाढवणार, या अनुषंगाने आम्ही शासनाला काही निवेदन दिले आणि शासनाला आम्ही कळवलं की आमच्या शहरात जी पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीचं जे पाणी आहे जे फेकून दिलं जातं, जर दर महिन्यातून 2दा ते पाणी फेकून दिलं जातं, त्याला म्हणतो आपण बॅक वॉश प्रोसेस. ती टाकी धुवून झाल्यानंतर ते पाणी फेकून दिलं जातं. तर ते पाणी तलावाकडे वळवता येईल का या दिशेनं आम्ही प्रशासनाला, शासनाला निवेदन दिलं. मग त्यांची त्याबद्दलची नेहमीची निरासक्ती पाहून त्यानंतर काही कालानं हायवेचं काम चालू झालं. मग आम्ही विचार केला, जर खरंच उद्या पाण्याच्या टाकीचं पाणी जर मंगरुळपीरच्या तलावात आणायचं असेल तर हायवेची अडचण येईल. तर मग आम्ही हायवेचं काम सुरू असताना तिथे हायवेच्या खाली 2 मोठे पाईप टाकून दिले. आणि ह्या मानसिकतेतून आम्ही काम करतोय की उद्याच्याला त्या पाण्याच्या टाकीचं वेस्ट वॉटर जे नाल्यातून वाहून जातं, बाहेर वाहून जातं, ते वेस्ट वॉटर आपल्या शहरामध्ये, आपल्या तलावात कसं आणता येईल, आपल्या तलावात ते पाणी कसं जिरवता येईल आणि आपल्या शहरातील पाण्याचा स्तर कसा वाढेल, या दिशेनं आम्ही विचार करतोय, या दिशेनं आम्ही काम करतोय. बैठ जाऊ ना, या ना समोर या. हे सगळं करत असताना आम्ही निवेदनाचा रस्ता निवडला. आमच्याकडे एक साधन आहे, ते साधन आहे हे पेन. या पेनाचा रस्ता आम्ही निवडला आणि निवेदन शासनाला दिले. परंतु शासनाला निवेदनाने जाग येत नाही हे लक्षात जेव्हा येते त्यावेळेला आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागतं. आणि आंदोलन करत असताना, आंदोलन केल्याच्या नंतर त्या कामाला यश सुद्धा मिळतं, ते काम सक्सेस सुद्धा होतं. पण दुःख त्या वेळेला वाटते ज्या वेळेला आमच्यासारखे कार्यक्षम लोक रस्त्यावर आंदोलन करत असतात आणि त्या गोष्टीचा कुठलाही नॉलेज नसणारे लोक, त्या गोष्टीची कुठलाही जिव्हाळा नसणारे लोक, जवळीकता नसणारे लोक हे नगर परिषदच्या सत्तेमध्ये नगरसेवक म्हणून असतात. आणि आम्हाला या गावाविषयी जिव्हाळा आहे, जवळीक आहे. या गावात नवीन गोष्टी झाल्या पाहिजे, बदल झाले पाहिजे, ही भावना आमची आहे. त्या भावना आम्ही मनात ठेवून आम्हाला रस्त्यावर आंदोलन करावं लागतं आणि आम्ही निवडून दिलेले लोक जे अकार्यक्षम असतात ते त्या नगर परिषदमध्ये बसून सत्तेचा उपभोग घेतात. मग रस्त्यावर जर आम्ही संघर्ष करायचा तर नगर परिषदमध्ये आम्ही निवडून का जायचं? जर एखाद्याचं दवाखान्यात बिल कमी करण्यासाठी आम्ही आहे, जर एखाद्याला साप चावला, त्या साप चावलेल्या व्यक्तीला ते योग्य त्या सुविधा मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. जर एखाद्याला रक्ताची गरज भासत असेल तर त्याला रक्त मिळवून देण्यासाठी आम्ही आहोत. जर या शहरामध्ये पाण्याची कमतरता पडली तर या शहरामध्ये पाण्याच्या टाकीचं वेस्ट वॉटर हे शहराच्या तलावात आलं पाहिजे आणि या तलावाचा स्तर, पाण्याचा स्तर वाढला पाहिजे, हे विचार करणारे लोक. या शहरामध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये आयसीयू नाही, त्या ठिकाणी आयसीयू आला पाहिजे. म्हणून या रुग्णालयाचं उपजिल्हा रुग्णालय कसं होईल या दिशेने काम करणारे लोक आम्ही आहोत, या दिशेने आंदोलन करणारे लोक आम्ही आहोत. या शहरामध्ये घरकुल बांधून झालेल्या लोकांना घरकुलाचा हप्ता मिळत नाही, तो लवकरात लवकर मिळाला पाहिजे म्हणून रस्त्यावर उतरून पुन्हा संघर्ष करणारे आम्ही आहोत. मग हे सगळं काम करणारे जेव्हा आम्ही आहोत तर नगर परिषदमध्ये तुमचं एक मत आम्हाला का मिळेल? पण जर आम्ही रचनात्मक गोष्टी केल्या, आम्ही विकासाच्या गोष्टी केल्या की विरोधी पक्ष जाती धर्माच्या गोष्टी करतात. म्हणजे आमचं काम दिसायला लागलं की यांना यांचा धर्म दिसायला लागतो, यांची जात दिसायला लागते. ये शहर के अंदर पिछले 4-5 दिनों में बहुत बड़ा एक साजिश हो रहा है. ये अलग अलग पार्टी के लोग इस शहर में आ रहे हैं, मैं दोनों साइड की बात कर रहा हूं, और आक्रामकता के साथ अपनी बात रख रहे हैं. मैं उन लोगों को पूछना चाहता हूं कि आप ये जो ऊपरी लेवल की बातें इस शहर में कर रहे हो, क्या हमारा नगर पालिका चुनाव
इन चीजों पे हो रहा है? क्या आज की तारीख में और इस वक्त में हमें इन चीजों की जरूरत है? बड़े बड़े लीडर आ रहे हैं दोनों साइड से, बड़ी बड़ी बातें करके जा रहे हैं। अरे भैया, ये नगर पालिका का चुनाव है, यहाँ बुनियादी मसलों का चुनाव है, यहाँ बातें बुनियादी मसलों पर होनी चाहिए। आज हम ये कहते हैं कि ये नाली की गंदगी साफ करने के लिए तुम ये गंदगी बाहर निकालते हो, रास्ते पर रखते हो और कहते हो हमने नाली साफ कर दी। अरे तुमने नाली भी साफ नहीं की और साफ रास्ता था उसको गंदा करके रख दिया। इस चीजों पे बात कौन करेगा? याच्यावर कोण बोलणार आहे? आणि किती दिवस आपण या निवडणुकांना जाती आणि धर्माचा रंग देणार आहोत? आपण रचनात्मक गोष्टींवर केव्हा येणार आहोत? आपल्या एरियामध्ये नगरपालिका एका पोलवर जर लाईट गेलेला असला, लाईट जर बंद असला, तर तो लाईट रिप्लेस करण्यासाठी 4-4, 5-5 दिवस लागतात. आपल्या घरासमोर अंधार आहे आणि आपण देशात उजेड पाडायच्या गोष्टी करून राहिलेलो आहे. हे कुठेतरी पिक्चर बदलला पाहिजे. आज मला हे म्हणायचं है, स्टेट लेवल में एक कंपनी को टेंडर मिला. टेंडर ये मिला कि मंगरुलपीर शहर के अंदर जितने भी पोल है वो पोल पे लाइट वो कंपनी फिट करेगी और वो कंपनी को स्टेट गवर्नमेंट बिल अदा करेगी कि तुमने भाई 5 लाख रुपए के लाइट फिट करे तो ये 5 लाख रुपए तुम्हारा बिल लेकर जाओ. और ये टेंडर देने के बाद स्टेट गवर्नमेंट ने नगर पालिका को बोला कि तुम लाइट नहीं खरीदोगे, क्योंकि हमने तो भाई टेंडर दे दिया है एक कंपनी को, अब लाइट तुम नहीं खरीदोगे. अब स्टेट गवर्नमेंट ने टेंडर दे दिया वो कंपनी को और वो कंपनी का बिल ही नहीं दिया और नगर पालिका को जीआर निकाल के बोल दे कि तुमने लाइट खरीदना नहीं. हम जब इस चीजों की बात करते हैं तो हमें ये पता चलता है और ये सारी चीजें मालूमात के साथ मैं आपके सामने इसलिए बात कर सकता हूं क्योंकि मैं 15 साल से सामाजिक क्षेत्र में काम करने वाला कार्यकर्ता हूं. ऐसे घटिया निर्णय लिए जाते हैं. ही माझी 4थी सभा आहे. या 4थ्या सभेमध्ये माझ्या मागे कोणी लीडर नाही, कोणी नेता नाही, कोणता पक्ष नाही. हे जे जनता दिसते ना, हेच माझा पक्ष आहे आणि हेच माझे लीडर आहे. यांच्या माध्यमातून मी काम करतोय, यांच्यासाठी काम करतोय. ही माझी 4थी सभा आहे. या 4थ्या सभेमध्ये मी आज पुन्हा एकदा एक गोष्ट सांगतो. फार महत्वाचा विषय है. शहर के अंदर एक बोरवेल मारने को 1 लाख रुपए खर्चा आता है, ज्यादा से ज्यादा 1 लाख रुपए खर्चा. हमारे नगर पालिका ने 9.5 लाख रुपए खर्चा करके वो तिरंगा सीरीज लगाई और वो तिरंगा सीरीज 3 दिन तक नहीं चली. त्या तिरंगा सीरीजचे 3 दिवसातच 3:13 वाजले. हे सगळं आम्ही कशासाठी केलं की स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले म्हणून आम्ही रोषणाई करतो. अरे रोषणाई करू राहिले तर चांगल्या क्वालिटीची तर लावा. ते 500-600 रुपयाच्या रेंजची चायनाची सिरीज आणली आणि त्याचं बिल 6,000 रुपये काढलं. हे कॉमन फंडचा सत्यानाश करण्याचं काम हे नगरपालिका करते. म्हणून त्या पैशाचा व्यवस्थित विनियोग झाला पाहिजे असं आम्हाला वाटते. म्हणून हे नगरपालिकेमध्ये इलेक्शन लढण्याची इच्छा आहे. हे नगरसेवक बनणं माझ्यासाठी काही माझं स्वप्न नाही आहे. काल परवा कोणीतरी चर्चा करत होतं याला पाडासाठी उभं राहिला, त्याला पाडासाठी उभं राहिला. पाडायचं असेल ना तर मला उभं राहायची गरज नाही. हे मी तुम्हाला आत्ता सांगतो. कुणाला पाडायचं असेल ना तर मला स्वतः माझी प्रेस्टीज इथे दाववर लावायची काही गरज नाही. आणि कुणाला पाडून मला काय मिळणार? 2 वर्षापासून आम्ही शहीद भगतसिंग चौकामध्ये जनसंपर्क कार्यालय टाकून बसलोय. अनेक लोकांचे कामं करतोय. ग्रामीण भागामध्ये जातोय, ग्रामीण भागातल्या समस्या हँडल करतोय आणि इच्छा 1-2 सीट पाळण्यासाठी आम्ही आमची ताकद वाया घालवणार आहोत. अरे हा संघर्ष या व्यवस्थेच्या विरोध आहे. हा संघर्ष या प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात आहे. आज या शहरामध्ये जर आपण बस स्टँडवर गेलो आणि तिथे जर एखाद्या महिला भगिनीला वॉशरूमला जायचं असेल, एखाद्या पुरुषाला जरी वॉशरूमला जायचं असेल
त्याची जर अवस्था पाहिली तर तिथे गेल्यानंतर उलट्या होती. स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानंतर आम्ही लाईट लावतोय. वा 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 वा, काय सुंदर शहर दिसू राहिलं, क्या बात आहे. लाईट लावतोय. आमच्या शहरामध्ये टॉयलेटची व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्यासाठी आम्हाला भांडावं लागतं. या राम मंदिराजवळची हापशी 6 महिने बंद होती. इच्छा लोकांनी नाही त्या लोकांकडे, लोकप्रतिनिधीकडे गेले. इच्छी हापशी बंद झाली. त्या हापशीत मुळा घुसल्या. आम्हाला प्यायला पाणी नाही. आमच्या त्या मुस्लिम समाजाच्या आमच्या भाऊनं त्या आमच्या हिंदू समाजाच्या लोकांना उन्हाळ्यात 6 महिने 3-4 महिने पाणी दिलं. आणि आम्ही काय म्हणतोय की नाही, आम्हाला स्वातंत्र्याची 75वे वर्ष साजरे करायच्या, शहरात लाईट लावून. अरे एका ठेकेदाराला कडक बोलून तुमच्याकडनं हापशी बनवून घेणं होत नाही पाहिजे. कशासाठी नगरपालिकेच्या निवडणुका लढ? हा प्रश्न माझ्या सगळ्यांना आहे. त्या प्रशासनालाही आहे, त्या लोकप्रतिनिधींनाही आहे. तुमच्या प्रशासनावर एवढाही दबाव नाही की तुम्ही बंद पडलेला एखादा लाईट चालू करू शकाल. कशासाठी निवडणुका लढताय तुम्ही? कोण सांगितलं तुम्हाला आमचं प्रतिनिधित्व कराच म्हणून? आणि एक सांगतो, या इलेक्शनचा रिझल्ट काही येऊ, जिंकण्यासाठीच उभं राहिलेलो आहे. जिंकणार तर आम्हीच, पण या रिझल्ट काही येऊ, इथून पुढे जसं याच्या आधी जनतेसाठी रस्त्यावर उतरत राहिलो, त्याच्यानंतर सुद्धा जनतेसाठी रस्त्यावर उतरत राहू. आणि हे मुद्दे हँडल करण्याची क्षमता निश्चितच आमच्यात आहे. हे मुद्दे आम्ही हँडल करत राहू. नाही ते अफवा फैलवल्या जात आहेत माझ्याबद्दल. माझी बदनामी केली जात आहे. मी याला ते शब्द दिला, मी त्याला हे शब्द दिला, मी हे करून टाकीन, ते करून टाकीन. अरे काम करा. या जनतेच्या मायबाप जनतेसमोर मतदान मागायला काम करा ना. कोणी रोखलं तुम्हाला? कोणी रोखलं? काम करून मत मागणं तुमच्याच्यानं होत नसेल तर अफवा पसरून मत मागताय. या शहरामध्ये जातीय सलोखा खराब करण्याचं काम करताय. इथे जाती धर्माचा वाद कसा भेटेल हा प्रयत्न करताय. छोट्याशा गोष्टीसाठी वाद होतो ना. आमचे 15 पोरं, आमचे हिंदू समाजाचे 15 पोरं, मुस्लिम समाजाचे 15 पोरं केसेस लागतात, केसेस पडतात, वाद निपटतो. 3-3 वर्ष कोर्टात आमचे लेकरं चक्रा मारतात. कशासाठी ह्या गोष्टी आम्हाला शिकवल्या जातात? या गोष्टींना जर उत्तर द्यायचं असेल तर गल्लीपासून दिलं पाहिजे. आणि ह्या गल्लीची ही निवडणूक आहे, तर ही निवडणूक या गल्लीच्या मुद्द्यांवरच झाली पाहिजे. इथे दिल्लीचे मुद्दे चालणार नाही साहेब. इथे मुद्दे गल्लीचेच लागतात. इथे या बात होंगी रास्तों की, या बात होगी नाली की, या बात होगी मीटर की, कनेक्शन की, इलेक्ट्रिक की, या बात होगी नाली से बहते हुए गंदगी की, या बात होगी स्वच्छता की, या बात होगी बीमारियों पे कंट्रोल करने की. मैंने 3 साल पहले एक एस्टिमेट बनवाया था नाली का. प्रशासनाला सांगून 3 वर्ष आधी मी एक एस्टिमेट बनवलं. इंजिनियर आले, नगरपालिकेचे, त्यांनी पाहणी केली. या अक्षय लाटेच्या घरापासून आमच्या राजूभाऊच्या घरापर्यंत ह्या नालीचं एस्टिमेट मी 3 वर्ष आधी बनवलं होतं. ते एस्टिमेट त्यावेळेला 15 लाख रुपयाचं बनलं होतं. वो टाइम में वो एस्टिमेट 15 लाख रुपए का बना 3 साल पहले. ज्यादा समय होगा हमको उसको शायद. अभी इतने सालों के बाद ये नाली से आधी नाली, यानी ये काका के घर से हमारे राजू भाऊ के घर तक बंचरे आधी नाली या 60% नाली. जो नाली पहले 15 लाख रुपए की बनी, उसकी 60% लेंथ आज 10 लाख की तो बनना चाहिए. आज तो रेट वाढले ना का कमी झाले? वाढले ना. त्या नालीचं एस्टिमेट 3 लाख रुपयाचं बनवलं. हे बोर्ड इथं लावलेलं, या बोर्डाच्या मागे 3 लाख रुपए का एस्टिमेट बनाया वो नाली. इसको कहते हैं नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा. ये हमारी नगर पालिका. 3 लाख रुपयात ती नाली बनेल कशी, हे प्रश्न जेव्हा आम्ही प्रशासनाला विचारला
तो हमारे लोक प्रतिनिधि कहते हैं कि अगले बारी में और निधि बढ़ा के लाएंगे। अरे भाई वो कोई बिल्डिंग है क्या? अभी पहला मंजिला, बाद में दूसरा मंजिला, बाद में तीसरा मंजिला, ऐसे लोगों को चुन के दे रहे हैं। और वो नाली का काम, उस पर पैसा डालने का या फिर वो बोर्ड पे लिखने का कि 3 लाख रुपए अमुक ढमुक लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नाने 3 लाख रुपए सँक्शन झाले। अरे लोकप्रतिनिधि बोले तो इंजीनियर है क्या? यहाँ पे नगर पालिका का पहले इंजीनियर आना चाहिए था, उसकी तांत्रिक पहानी करनी चाहिए थी, वो काम कितने रुपए का है वो प्रस्तावित करना चाहिए था, उसके बाद वो उस पर ठहराव होना चाहिए था, वो ठहराव होने के बाद वो ठहराव प्रोसीड होना चाहिए था, उसके बाद वो डीपीसी में जाना चाहिए था, उसके बाद निधि आएगा, उसके बाद काम वाटप होगा, उसके बाद काम होगा। ये बोर्ड लगाने की राजनीति क्यों कर रहे हो शहर में? कहाँ है तुम्हारा निधि? कहाँ है तुम्हारे काम? कहाँ है वर्क ऑर्डर? इंस्ट्रूमेंट किधर है? पूरे गांव में बोर्ड लगा दिए, काम किधर है? ये जनता को बेवकूफ बनाने की राजनीति अब नहीं चलेगी, क्योंकि अब समझदार लोग इस शहर के चुनाव में उतर चुके हैं। अब नहीं चलेगी। अब बातें होगी विकास की, बदलाव की। अरे बढ़िया होता। ये बात हो रही है बदलाव की। इस चीज के लिए हम लड़ना चाहते हैं आणि या मुद्द्यावर कोणी बोलताना दिसत नाही, म्हणून या नगर परिषद मध्ये आम्ही निवडणूक लढवतो। एक मिनिट, आज खऱ्या अर्थानं पाहिलं तर या शहरामध्ये या शहरामध्ये जे अतिक्रमण धारक आहे, या अतिक्रमण धारकांना खऱ्या अर्थानं योग्य आणि स्वस्त दरात गाळे देण्याची गरज आहे। हमारे नगर पालिका ने एक कॉम्प्लेक्स बनाया, बस स्टैंड पर कॉम्प्लेक्स बनाया। वो कॉम्प्लेक्स में अगर दुकान लेनी है तो पहले 5-6 लाख रुपए भरो, उसके बाद टेंडर करो, टेंडर होने के बाद तुमको वो दुकान मिलेगी तो दुकान का भाड़ा भरो 10,000 रुपए महीना। और क्या कह रहे हैं कि हमने अतिक्रमण कम करने के लिए और गौर गरीब जनता को दुकान मिलने के लिए हमने भाई बिल्डिंग बनाए, हमने दुकानें बनाई। अरे भैया, हमारे लोग अतिक्रमण में 20 रुपए 30 रुपए रोज दे के बिजनेस करते हैं, वो लोग 10-10 हजार रुपए महीना कहां से देंगे और इतना पैसा कहां से भरेंगे? ये कौन सा नियोजन है? नगर परिषद के लिए नई बिल्डिंग बनाने के लिए उन्होंने जगह फाइनल की। ये जगह फाइनल करते हुए उन्होंने बस स्टैंड पर का लोकेशन चुना, और बस स्टैंड पर का लोकेशन चुना और कलेक्टर ऑफिस में पैसा भर के वो जगह नाम पे कर ली नगर पालिका मंगरूल ने। अब वो जगह नाम पर कर ली, उस जगह की हद हाईवे को छोड़ के 7 फीट के बाद चालू होती है, लेकिन वो जगह को घेरने के लिए, घेरते समय वहां का अतिक्रमण उठाने के लिए, वो 50 दुकानें उठाने के लिए वो हाईवे को लग के चेन लिंक फेंसिंग मार दी। 4 महीने तक वहां लोगों की दुकानें नहीं बैठी, फिर धीरे धीरे लोगों ने अभी दुकानें बैठाना चालू कर दिया। क्या दुश्मनी है साहब इन लोगों से? काय बिघडवलं या लोकांनी? कशासाठी? तुम्ही ज्या वेळेला नगर परिषदची यंत्रणा एखाद्याला विस्थाप, एखाद्याला तिथून उचलते, त्यावेळेला त्या व्यक्तीला तुम्ही ठेवणार कुठे, त्याला बसवणार कुठे, याचा विचार जर तुम्ही करत नसाल आणि त्या ठिकाणी जर तो जेसीबी चालत असेल, तर त्यावेळेस जर एकही नगरसेवक त्या ठिकाणी येत नसेल, तर मला असं वाटते या गोरगरीब जनतेच्या मतावर निवडून आलेल्या या लोकांनी बांगड्या घालून घेतल्या पाहिजेत। आम्ही त्या ठिकाणी 4-4 वेळा लोकांसाठी भांडतो, आम्हाला उचलायला पोलीसची गाडी पाठवल्या जाते। हे प्रशासन कोणाच्या दबावात काम करते? कौन है यांचा आका? किसके दबाव में बात करते हो? कौन दबा के रखता है प्रशासन? छोट्या छोट्या गोष्टींसाठी या शहरातलं वातावरण खराब केलं जातं।
पण जर कोणी विकासाचा विषय काढला, रचनात्मक विषय काढला, तर त्या व्यक्तीला डॉमिनेट केलं जातं. अरे है मेरे पे कुछ गुने दाखल, मैं क्या करूं, हो गए 2-3 साल पहले, अब क्या वही गिनाओगे? रोज मेरे पे कितने गुने दाखल है वो गिनाना चालू है, रोज लोगों को बताना चालू है, रोज बोलना चालू है, ऐसा है वैसा है, ये है वो है. अरे भैया, मैं जो काम कर रहा हूं उसका 10% काम आप कर लो और तुलना कर लो. जनता का दरबार है, जनता डिसाइड कर लेगी क्या करना है. तो घोड़ा मैदान पास में है, 2 तारीख को चुनाव है, 3 तारीख को रिजल्ट है. लेकिन भैया हम तो कुछ करेंगे, लेकिन तुमको भी कुछ करने नहीं देंगे, ऐसा टाइप का पैटर्न यहाँ पे चालू है. कहां तक दबाओगे आवाज, कितने दिन दबाओगे आवाज. और आवाज शायद उसकी दबेगी, वो इंसान की दबेगी जिसने लाइफ में एक गोल सेट किया हो कि मुझे ये चाहिए, मुझे पॉलिटिक्स में कुछ भी हासिल नहीं करना है, मुझे लोगों के काम करने में इंटरेस्ट है, काम करने वाला कार्य करता हूं, इसके पहले भी काम कर रहा हूं, आगे भी काम करते रहूंगा. काम का स्पीड बढ़ाने के लिए मैं पॉलिटिक्स में आया हूं, काम का स्पीड बढ़ाने के लिए मैं पॉलिटिक्स में आया. आज इस शहर के अंदर, तालुके के अंदर 15 से 20 डीपी प्रस्तावित है, उसमें शहर में भी 4 से 5 डीपी की जरूरत है. ये जो एक फेज उडतो ना, एक फेज आपण म्हणतो ना, एक फेज उडला, काही लोकांची घराची लाईन चालली जाते. यावर कधी विचार केला आपण, आपले नगरसेवक काय करते. हा एक फेज उडण्याचं कारण काय. आपल्या प्रभागामध्ये जी डीपी आहे, ज्यातून आपल्याला इलेक्ट्रिकचा सप्लाय येते, त्या डीपीवर आता लोड वाढलेला आहे. बिरबलनाथ महाराजांच्या मंदिर परिसरामध्ये ती डीपी आहे, त्याच्यावर आता लोड वाढलेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आता ते लोड डिवाइड करायसाठी दुसरी डीपी असणं आवश्यक आहे. इतनी सिंपल बात है. हमने 3 साल पहले प्रशासन के साथ झगड़ के डीपी सैंक्शन करके ला लिया. अब निधि कौन डालेगा, निधि डाला तो क्रेडिट इसको जाता. ऐसी घटिया सोच के लोग यहां बैठे हैं. वो सनक पाव से निकलती है सर तक, इसलिए वो सनक को कहीं ना कहीं रास्ता दिखाने के लिए चुनाव लड़ रहा हूं. आमचे लोक डीपी आणू शकत नाही, आमचे लोक इलेक्ट्रिकचा लोड डिवाइड करू शकत नाही. अरे तुमची केंद्रात सत्ता, तुमची राज्यात सत्ता, तुमची शहरात सत्ता, आता काय तुम्हाला अमेरिकेवर आणि चंद्रावर सत्ता पाहिजे या छोट्या छोट्या गोष्टी करण्यासाठी. अरे एक नाली बनवू शकत नाही तुम्ही, अरे लाईट लावू शकत नाही तुम्ही, अरे तुम्ही हापशा दुरुस्त करू शकत नाही. तुम्हाला तुमको करना क्या है भाई, क्यों लोगों का वक्त खराब कर रहे हो, क्यों लोगों के 5 साल खराब कर रहे हो, मेरा लोगों को सवाल है. मी की कुठल्या एका प्रभागातल्या नगरसेवकाबद्दल बोलतोय असं नाही, मी मागील अर्ध्या तासापासून या शहराच्या दुरावस्थेबद्दल बोलतोय. पण हे राजकारण आहे, या राजकारणाला अर्थकारणाची जोड लागते. नाही तर आमची तर इच्छा होती या शहरात पूर्ण पॅनल उभं करायचं आणि याच मुद्द्यावर निवडणूक लढायची. पण आज नाही तर उद्या हा बदलाव होईल आणि याची सुरुवात आपण आपल्यापासून करूया. म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की येत्या 2 डिसेंबरला आपल्याला योग्य बटन दाबायचं आहे. आणि मी या शहरामध्ये 15 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करतोय. माझं जर काम आवडलं असेल तर माझी आपल्याला रिक्वेस्ट आहे, आणि माझं जर काम आवडलं नसेल, ह्या लोकांचे काम आवडले असतील तर अजून आपण 5 वर्ष आपले खराब करून घेतले तरी तुमच्यासोबत रस्त्यावर मी जाऊ परत. आम्ही कुठे जाणार नाही, आमचं काम बंद होणार नाही. पण एक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जर तुम्ही निवडून दिलं तर येणाऱ्या काळामध्ये अशा कार्यकर्त्यांची उपज वाढेल, असे कार्यकर्ते वाढतील. 1975 पासून आमच्या मंगरुळ शहराचा मतदारसंघ हरपलेला आहे. कधी आम्ही मानोरासोबत अटॅच होतो, कधी आम्ही वाशिम सोबत अटॅच होतो, कधी आम्ही आरक्षित होतो, कधी आम्ही ओपन राहतो. आमची स्वतंत्र राजकीय ओळख संपलेली आहे. आणि आम्ही निवडून दिलेले लोक, मला दुःख वाटतं, आम्ही ज्या गोष्टीसाठी यांना निवडून देतो
हे आम्ही निवडून दिलेले आमच्या जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी त्या नागपूरवाल्याची, त्या मुंबईवाल्याची, त्या बारामतीवाल्याची गुलामी करतात. गुलाम निवडून देतो. कशासाठी? काय घेऊन जायचं आहे? हे पद टिकलं पाहिजे म्हणून एवढा संघर्ष. अरे पद आज आहे उद्या नाही आहे, पण हे लोक कालही होते, आजही आहे, उद्याही आहे. या लोकांच्या समस्या संपल्या पाहिजेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी नगरसेवक पदावर आल्यानंतर मी सहज करू शकेल असं मी म्हणत नाही, मी तसंही करू शकेल. पण या संघर्षाच्या काळात आम्ही रस्त्यावर आंदोलन करतोय, त्या काळामध्ये आमची जर तुम्ही हिंमत वाढवली तर ह्या गोष्टी करण्याचा वेग मात्र नक्कीच वाढेल. स्पीड कामाची आमची वाढेल. बोलण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. आज आमच्या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणाहून पावसाचं पाणी जे वाहून येते ना, तर दर्गा चौकात एवढं पाणी साचतं. आणि ते पाणी दर्गा चौकात जाऊन साचेपर्यंत जर ते पाणी जागोजागी अडवता आलं ना, तर ते पाणी जर जागोजागी जिरवता आलं ना, तर या शहराची पाण्याची पातळी निश्चितच वाढेल. पण बोलणार कोण? बोलणार कोण? ते पाणी वाहून जाते सगळं मागच्या नाल्यात. मी उदाहरण म्हणून सांगतो, कालच्याही सभेत बोललो, हे काळा मारुती मंदिर आहे ना, या मंदिरापासून एक टर्न आहे, हा धोकादायक टर्न आहे. इथे रोज कोणी ना कोणी कोणाला भिडतं, पडतं, अपघात होते. हा धोकादायक वळण आहे. अशा धोकादायक वळणावर जर मिरर बसवण्यात आले तर इकडल्या व्यक्तीला तिकडचं दिसेल, तिकडून येणाऱ्याला इकडून येणारा दिसेल. या धर्तीवर जर या शहराचा विकास करता आला तर मला वाटते प्रायोरिटीनं या गोष्टी नगरसेवकांनी सुचवल्या पाहिजे. हे सुचवताना कोणी दिसत नाही, म्हणून आम्ही रस्त्यावर आज उतरलेलो आहे. इथे प्रश्न फक्त सोलर लाईट लावण्याचा नाही आहे. आता हे लाईट आहे, त्याच्या जागी सोलर लाईट लावले, ठीक है। जो सोलर लाइट की कीमत वाशिम नगर पालिका में 2,99,000 है, वो सोलर लाइट की कीमत मंगरूल में बैठते बैठते 3,99,000 कैसे क्या हो जाती? पुरावे लागत असेल तर देतो कमिशनचे, पुरावे आहेत, पुराव्याशिवाय गौरव इंगळे कधीच काही बोलत नाही। लाख रुपयाची किंमत वाढून जाते, हे कमिशन खोरी। म्हणजे जेवढ्या पैशात 15 लाईट बसायचे तेवढ्या पैशात 13 लाईट बसू राहिले, 12 लाईट बसत आहेत। याच्यावर बोलणार कोण? आमचे नगरसेवक तर भाऊचे, दादाचे, ताईचे, बापा गुलाम नाही नाही बाबा, त्याच्या समोर जाता येत नाही। पक्षाचं ऐका लागते, पक्षापुढे जाता येते का? अरे लात मारतो अशा पक्षावर जे तुमच्या लोकांवर अन्याय होत असताना तुम्हाला शांत बसायला सांगत असेल। आमच्या घरी तर एखादा मोठा नेता आला की आम्हाला इतकं गमते, बापा बापा बापा, साधू संत झाले आमच्या घरात ते सगळे। ते आमच्या लग्नात जर आला लेकराच्या, पोराच्या, बहिणीच्या, तर आम्हाला वाटतं आम्ही लयच मिळवलं। अरे पण ज्या एरियात तुम्ही राहू राहिले त्या एरियात पहिलेही त्या नालीतलं पाणी तुमच्या घरात घुसत होतं, आताही त्या नालीतलं पाणी तुमच्या घरात घुसत आहे, ते शेपटाच्या आळ्या तुमच्या किचन पर्यंत घुसत आहे। आता कुठं घुसायची वाट पाहत आहे? आणि कोण जबाबदार या गोष्टीला? आम्ही सगळे जबाबदार, आपण सगळे जबाबदार आहोत। पण नाही, नेता जगला पाहिजे, नेता मोठा झाला पाहिजे, आपलं काही होत इकडे। भाऊचं काम एकदम बढिया आहे, भाऊ काम देतात आपल्याला। भाऊच्या पक्षात जा लागते बरं, ताईच्या पक्षात जा लागते, ताई काम देते आपल्याला। अरे एका कार्यकर्त्याच्या तोंडावर एक 5 लाख रुपयाचं काम फेकून मारले जाते, त्याचा जर उसका अगर रोज निकाला ना तो वो MREGS का रोज ज्यादा है, मजूरों को मिलने वाला वो कार्यकर्ता का रोज इतना कम है, याची जाणीव त्या कार्यकर्त्याने ठेवली पाहिजे। कोणत्या नेत्यासमोर शेपटी हलवतोय आपण, आणि कशासाठी? हे लोक तुम्हाला निवडून देतात, ते तुम्ही कोणत्या कार्यकर्त्यात, कोणत्या नेत्यासमोर शेपटी हलवावी म्हणून निवडून देत नाही।
त्यांच्या मुख्य गरजा पूर्ण झाल्या पाहिजे. त्यासाठी ते स्वतः भांडू शकत नाही, तिथे तुमच्यासारखा त्यांच्या ऐवजी भांडणारा व्यक्ती पाहिजे, म्हणून ते तुम्हाला निवडून देत असतात. आमचे तर नगरसेवक निवडून आले की अर्धे त्या पायऱ्यावर, अर्धे या पायऱ्यावर, आधे भाऊ के तरफ, आधे दादा के तरफ. कोई नाथ बाबा की तरफ नहीं जाएंगे, वो दादा हयात कलंदर की तरफ नहीं जाएंगे, वो भगवान नहीं इनके, इधर रहते इनके भगवान बाईपास पे सब. हद कर दी गुलामी की, हद हो गई. और आजादी के 75 साल मना रहे. अरे गुलामी के 75 साल हो गए तुम्हारे को, आजादी मिलने के बाद भी तुम गुलाम हो. इतनी गुलामगिरी. अरे ये पार्टी ने टिकट नहीं दिया तो वो पार्टी में, उसने टिकट नहीं दिया तो ये पार्टी में. काय के लिए? तो भैया हमको चुन के आना है, हमको नगर सेवक बनना है, बाकी कुछ नहीं. वो मत बोलो. अरे तुम्हारे अंदर अगर ताकत होगी, तुम्हारे अंदर अगर काम का जज्बा होगा, काम करने की तैयारी होगी, और तुम लोगों में जनता के लिए काम करने की सनक होगी, प्रशासन के विरोध में बात करने की ताकत होगी, एक जज्बा होगा, एक नॉलेज होगा, एक तजुर्बा होगा, तो अपक्ष खड़े रहो. जनता दे देंगी डिसिजन. क्या देने का? तिकिटासाठी मरमर. नगर परिषदच्या निवडणुकीत तिकिटासाठी मरमर. कशासाठी? काय मिळवणार आहात तुम्ही नगरसेवक? आपल्या दारावर येणाऱ्या उमेदवाराला जर बंद पडलेल्या लाईटचा अर्ज लिहिता येत नसेल ना, तर तुमचे 5 वर्ष खराब करू नका, कृपा करून सांगतो. हे मी शहरातल्या लोकांना सांगतो पूर्ण. हा काही या वार्डापुरता किंवा कुठला विषय मी बोलत नाहीये. कुछ तो नगर सेवक ऐसे है फिरोज भाई कि जानबूझ के अधिकारी लोग उनको कग्गज उल्टा पकड़ाते. ये मैंने देखा है. और बाद में वो कग्गज पे जो चित्र देख के वो सीधा करते, बोलते अब सीधा है. ऐसे लोगों को चुन के दे रहे हैं हम, और हम विकास की अपेक्षा कर रहे हैं, विकास की बात कर रहे हैं उन लोगों से. ये कैसे पॉसिबल है? ये पॉसिबल ही नहीं है. अब यहां तो ऐसा है कि भाई मेरे खिलाफ में कोई काम कर रहा है तो उसकी ताकत बढ़ाई जाए, मेरे साथ कोई काम कर रहा है तो उसको फोन लगाया जाए, स्टेटस डिलीट कर, ये डिलीट कर, वो डिलीट कर, जाऊ नको, फिरू नको, पढ़ू नको. हमारे काका को भी बुलावा आया आज एक जगह पे से. ये बारामती की चाल पे नाचने वाले लोग हमको बताएंगे क्या? ये नागपुर की चाल पे नाचने वाले लोग हमको बताएंगे क्या? अरे चुनाव बुनियादी चीजों का है, हिम्मत है तो बुनियादी चीजों पे लड़ लो. जनता बोलेगी क्या करना है, क्या डिसीजन लेना है. तो लेकिन अभी पानी सर के ऊपर जा चुका है, बात हाथ से निकल चुकी है. तो अभी ये शहर के नौजवानों को जज्बाती बनाने का कुछ ना कुछ चालू है. 1-2 दिन में कुछ तो भी भगवान ना करे इनके दिमाग में ऐसी कोई उपज आए, लेकिन कुछ ना कुछ तो आएगा. पिछले बार आया था एक, बटेंगे तो बटेंगे, और ऐसा कमीशन बटा, ऐसे काम बटे, भूल गए बटेंगे तो बटेंगे. कमिशन बटेगा तो काम बटेंगे. धोती खोलाच लागते आता. हेच टाइम आहे, याच्यानंतर नाही भेटत संधी. सच है भैया, हक की बात कर, कोई गलत बात नहीं है. तो ऐसे अभी कुछ नए ट्रेंड ये लोग ना लाए. ऐसी मेरी भगवान से विनती है, ये नाथ बाबा से, ये दादा से मेरी विनती है कि गांव का माहौल अच्छा रहे और अच्छे माहौल में चुनाव हो, और आने वाले 2 तारीख को आप लोग अच्छा डिसीजन लें. और चूंकि मैं ये समजता हूँ कि मुझे मेरे मोहल्ले के, मेरे एरिया के, माझ्या प्रभागातील लोकांनी मला उभं केलेलं आहे, त्यामुळे त्या लोकांवर माझा 100% विश्वास आहे. प्रत्येक जाती धर्मातून, प्रत्येक समाजातील वंचित घटकातून, प्रत्येक घटकातून मला समाधानकारक
फार चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि त्या प्रतिसादाच्या जोरावर मी 100% एक सांगू इच्छितो की येणारी निवडणूक ही आपण 100% या प्रतिसादाच्या जोरावर जिंकणार, या कामाच्या जोरावर जिंकणार, या माया माऊली माता बहिणींच्या आशीर्वादाच्या जोरावर जिंकणार आणि मी ज्या पद्धतीने काम करत आलेलो आहे त्या पद्धतीने काम करत राहणार. म्हणून येत्या 2 डिसेंबरला आपण 2 नंबर शाळेत 2 नंबरची मशीन आणि 2 नंबरचं बटन हे लक्षात ठेवा. माझी निशानी आहे पंखा. सब 2 नंबर का लेकिन काम 1 नंबर का है. इसकी गारंटी है, इसकी फुल गारंटी. तो 2 नंबर की स्कूल, 2 नंबर की मशीन और 2 नंबर की बटन, ये सब आपने ध्यान रखना बस. और ये 2 नंबर भी विक्ट्री का है, ये विजय का है. इसको विक्ट्री बोलते हैं, इसको विजय बोलते हैं. तो इतनी मेरी आप सब लोगों से दरखास्त है. आपल्या सगळ्यांना माझी मनपूर्वक विनंती आहे, माझ्या कामाला प्रतिसाद देऊन, माझे हात बळकट करून, माझ्याकडून भविष्यात अधिक काम करून घेण्यासाठी मला आपण त्या ठिकाणी निवडून द्यावे आणि त्या ठिकाणी पोहोचवावे ही मी आपल्याला विनंती करतो. थांबतो. जय हिंद.